पिंपरी चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीकडून पतीची हत्या. चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे झालेल्या वादातून पत्नीनं ओढीनं गळा दाबून केली पतीची हत्या. आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात. पालघरमधील मोखाड्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. रुग्णालयामध्ये हलगर्जीपणामुळे नवजात बालकाच्या मृत्यूचा आरोप. प्रसूतीसाठी दाखल महिलेची 12 तास देखभालच केली नाही, नातेवाईकांचा आरोप. हिंगोलीच्या वसमत शहरातील शुक्रवार पेठच्या भीमनगर भागामध्ये काल 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून राडा. काही तरुणांकडून दगडफेक करत मारहाण. एकूण 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील माळपंथी पांढरदेवी देवस्थानच्या यात्रेदरम्यान एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक. सिंधुदुर्गच्या तिलारीमध्ये आढळली रक्तानं माखलेली कार. या कारची नंबर प्लेट गायब असल्यामुळे अपघात की घातपात याबाबत तर्कवितर्क सुरू. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये भरधाव दुचाकीखाली आल्यामुळे 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. ऐन दिवाळीमध्ये नवी मुंबईतील यावत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. फरार दुचाकी चालकाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू. मालाडच्या इंटरफेस हाईट्स सोसायटीमध्ये एका 7 वर्षीय मुलाला कारची धडक. अपघातामध्ये मुलगा गंभीर जखमी. अपघाताची घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती. ठाकरेंच्या सेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. 27 ऑक्टोबरला वरळीतील NSCI डोममध्ये मेळाव्याचं आयोजन. निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीनं भगवा फडकवण्याचा टीझरमध्ये उल्लेख. फडणवीस साहेब किती दिवस दिलेला शब्द तोंडात धरून बसणार. राज्याच्या शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय. बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून निशाणा. रवींद्र धंगेकरांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर नवे बॉम्ब. मोहोळ महापौर असताना वापरत होते बढेकर बिल्डरची गाडी. पुरावा म्हणून दिला पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबर. बढेकर बिल्डर मोहोळांचे पार्टनर. जैन हॉस्टेलच्या लिलावामध्ये सहभागी. धंगेकरांचा आरोप. मुरलीधर मोहोळ बिल्डर लॉबीसाठी काम करतात. रवींद्र धंगेकरांचा आरोप. बिल्डरची गाडी वापरत होते, कुटुंबीयही वापरतात. धंगेकरांचा आरोप. धंगेकरांवर 2011 मध्ये जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल आहे. 10 गुन्हे धंगेकरांवर आहेत, आपल्यावर एकही नाही. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. धंगेकरांचा बोगस कार्यक्रम सुरू आहे, मोहोळ यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच मंचावर येण्याची शक्यता. मंगळवेढ्यातल्या शिवरायांचा पुतळा अनावरण सोहळ्याचं समाधान आवताडेंकडून जरांगेंनाही निमंत्रण. भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको. एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं वळण दाबलं तर सत्यानाश होईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. बावनकुळेंचं खळबळजनक विधान. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. संजय राऊतांची प्रतिक्रिया. अशा प्रकारे फोन टॅप केले जात असतील तर गुन्हा दाखल केला पाहिजे, राऊतांचं वक्तव्य. आमच्या पक्षाचा लक्ष व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याबद्दल बोललो. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. त्या ग्रुपवर आमच्या वॉररूममधून लक्ष ठेवलं जातं. यावर संजय राऊतांना का त्रास होतो? आमच्या पक्षामध्ये काय करायचं हे ठरवणारे संजय राऊत कोण? बावनकुळेंचा सवाल. सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. दर्शन मंडपापासून दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत जवळपास 1 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याची माहिती. दिवाळी सुट्ट्यांमुळे शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर साईंच्या दर्शनानं नवीन ऊर्जा मिळते अशी भाविकांची धारणा असल्यामुळे दर्शनासाठी गर्दी. नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर पर्यटक आणि भाविकांची रीघ. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड, गोदाघाट, काळाराम मंदिर आणि इतर धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळांवर गर्दी. दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणच्या दिशेनं. गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. दिवाळी सुट्टीनिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये पहाटेपासूनच लांबच लांब रांगा. दिवाळी आणि सलगच्या सुट्टीमुळे शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी. राज्यासह कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थानहून मोठ्या प्रमाणावर भाविक शेगावमध्ये दाखल. शहरातील गेस्ट हाऊस आणि भक्त निवास हाऊसफुल.
भायखळ्यातील राणीची बाग सुट्टीच्या दिवसांमध्ये दररोज सुरू ठेवा, पर्यटकांची मागणी. यावरूनच पर्यटक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद. कुठलीही पूर्वसूचना न देता राणीची बाग बंद ठेवल्याचा पर्यटकांचा आरोप. जोगेश्वरीमधील जेएमएम बिझनेस पार्क आग प्रकरणामध्ये मनसे शिष्टमंडळानं महापालिका सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी इमारतीच्या अनधिकृत मजल्यांवर तोडक कारवाई करण्याचे मनसे शिष्टमंडळाला पालिका सहाय्यक आयुक्तांचं आश्वासन. नवी मुंबईतील नवीन पनवेलमधील सेक्टर 4 मधल्या एका बंगल्यात आग. आगीमध्ये एकाचा मृत्यू, सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. कर्जत स्थानकावर पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार. पुढील 10 दिवसामध्ये त्याबाबतचा प्रस्ताव MSRDC राज्य सरकारला पाठवणार. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती शीघ्र गणकानुसार असाव्यात. हा राज्य शासनानं जारी केलेला निर्णय अखेर रद्द. निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्ये या योजनेतील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता. छठपूजेनिमित्त मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जुहू चौपाटीची पाहणी. महापालिकेच्या तयारीची आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेची लोढा यांनी केली पाहणी. इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त. इस्लामपूर शहराच्या नावामध्ये कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार. जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रातोरात बदललं. जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना नावाचा नवा फलक. काही अज्ञात सभासदांनी नाव बदलल्याची माहिती. पुणे पोलिसांकडून गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ जप्त. अहिल्यानगरमधील जामखेडमधल्या एका गावामध्ये ऊसाच्या शेतात लपवून ठेवली होती 4 चाकी. साताऱ्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांनी केली दारू पार्टी. रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या शिवप्रेमींना किल्ल्याच्या परिसरामध्ये कडेला बसून दारू पार्टी करणारे दिसले. त्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी दारू पार्टी करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळे गावामध्ये एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात इसमानं तणनाशक फवारलं. यामुळे द्राक्ष गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं 10 ते 12 लाखांचं नुकसान. शेतकरी महिलेनं फोडला टाका. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये बिबट्याचा वावर. करमरी भडाळेवाडी घेरा इथं एका गोठ्यामध्ये शिकारीसाठी आलेला असताना बिबट्या सीसीटीव्हीत. इंदापूरच्या भिगवण परिसरामध्ये उजनीत सापडला तब्बल 25 किलो वजनाचा कटला मासा. भिगवणच्या मासळी बाजारामध्ये या माशाची 180 रुपये प्रति किलो दराने विक्री. गेल्या वर्षी भीमा नदी पात्रामध्ये 2 कोटी मत्स्यबीज सोडण्यात आलं होतं, त्याचा परिणाम. जन्म मृत्यू नोंद घोटाळा प्रकरण. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावातील महापालिका अधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. दारू पिऊन लोकांच्या दारासमोर फटाके फोडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न. नाशिक पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. गाडीचं नुकसान झाल्याबद्दल नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. RSSनं तिरंग्याला विरोध केला. संविधानाऐवजी मनुस्मृतीनुसार देश चालवण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आंबेडकरांची टीका. RSS दलित, आदिवासी, ओबीसी, बौद्ध, मुस्लिम, ख्रिस्ती जनतेचा द्वेष करतं. आंबेडकरांचा निषेध. बीडमध्ये लंपी आजारानं डोकं वर काढलं. लंपीचा गेवराईमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव. लंपीनं जनावरं दगावण्याची शेतकऱ्यांना चिंता. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठानं हिवाळी परीक्षा 20 दिवसांनी पुढे ढकलल्या. नवीन परिपत्रकानुसार 17 नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार. याआधी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये परीक्षा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी केला होता विरोध. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूरमध्ये विस्तार करणार. प्रकल्पासाठी अटी आणि शर्तीनुसार मिहानतर्फे 223 एकर जागेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतरण. प्रकल्पामुळे सुमारे 400 प्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि सुमारे 1000 अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बाजारगावमध्ये एक अनियंत्रित ट्रेलर उलटला. अपघातामध्ये उलटलेला ट्रेलर महावितरणच्या भिंतीवर जाऊन आदळला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाला प्रति क्विंटल 6 ते 7 हजारांचा भाव. यामध्ये उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्यामुळे शासनानं प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी.
गोंदियातील खरीप हंगामातील धान पिकांवर लोंबी शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव, ऐन कापणीला आलेल्या धानाचं नुकसान होत असून शेतकरी संकटात. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये घुंगरू बाजाराला सुरुवात. बाजारामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्रित येऊन आदिवासी नृत्य सादर करतात. रत्नागिरीच्या बाळासाहेब ठाकरे तारांगण परिसरामध्ये ऑटोमोबाईल वेस्टेजपासून 6 भारतरत्नांचे पुतळे उभारले. मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी हे पुतळे उभारले. चालकाला डोलकी लागल्यामुळे रायगड खालापूर टोल नाक्यावर कारला अपघात. कार डिवायडरला धडकल्यामुळे कारमधील वयोवृद्ध आजी आजोबा गंभीर जखमी. टोल कर्मचाऱ्यालाही दुखापत. रत्नागिरीच्या गुहागरमधील वाकी गावामध्ये एका घरावर वीज कोसळली. घरातील सदस्य थोडक्यात बचावले असते तरी विजेच्या आवाजानं नलिनी शिगवण यांना बहिरेपणा. कर्नाटकमध्ये 80 रुपये देऊन 6000 मतदारांची नावं हटवली. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीचा तपासामध्ये धक्कादायक बाब समोर. आळंद मतदारसंघामध्ये डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यानचा प्रकार. हटवलेली बहुतांश नावं दलित आणि मुस्लिम मतदारांची असल्याचंही समोर. भारताच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू. सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपत असून सिनियरिटीनुसार चीफ जस्टिस सूर्यकांत हे पुढील सरन्यायाधीश होतील हे जवळपास निश्चित. मंदिरातील पुजारी विशिष्ट जात वा वंशाचा असणं आवश्यक नाही, तशी कोणतीही धार्मिक प्रथा नाही. केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. पुजाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी विशिष्ट जात वा वंशाची अट घालणं चुकीचं असल्याचं नमूद. भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार आणि प्रसिद्ध जाहिरात व्यावसायिक पियुष पांडे यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन. हमारा बजाज, ठंडा मतलब कोका कोला आणि अबकी बार मोदी सरकार यासारख्या गाजलेल्या जाहिराती. तेलंगणाच्या कर्नूलमध्ये अपघातानंतर खासगी बसला भीषण आग. 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती. तेलंगणाच्या कर्नूलमधील बस दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत तर जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची केंद्राची घोषणा. हरियाणाच्या कर्नालमध्ये गॅस फुगे फुगवणारे सिलेंडरचा स्फोटामुळे बाजूला उभ्या असलेल्या 2 कार आणि दुचाकींचंही नुकसान. आजूबाजूला घरातील काचेच्या वस्तूंनाही तडा. एका तरुणानं पेट्रोलनं भरलेला बॉम्ब पेटवताच मोठा स्फोट. घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी. उत्तर प्रदेशातील हापूरमधील या घटनेचा व्हिडिओ समोर. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका तरुणाचं थारच्या दरवाजामध्ये उभं राहून लज्जास्पद कृत्य. तरुणानं चालत्या वाहनाचा दरवाजा उघडून लघुशंका केली. रीलच्या नादामध्ये तरुणानं जीव गमावला. रेल्वे ट्रॅकवर उभा राहून एक तरुण रील बनवत होता. यावेळी आलेल्या रेल्वेनं त्याच्या डोक्याला जबर धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. घटना ओडिशातल्या पुरीमध्ये. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात अनोखा निषेध. खड्ड्यांना फुलहारांनी सजवण्यात आलं. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप. राजस्थानमधील केकरी शहरामध्ये परंपरेच्या नावाखाली एकमेकांवर जळते फटाके फेकण्याचा प्रकार समोर. यामध्ये अनेक जण जखमी. राजस्थानमधल्या भिलवाडामध्ये जुन्या परंपरेनुसार गाढवांची पूजा करण्याची प्रथा. गाढवांना मोठ्या थाटामाटात हार घालण्यात आले. गाढवांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली. गोवर्धन पूजेच्या निमित्तानं मध्य प्रदेशातल्या धारमध्ये बैलांची झुंज. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळच्या गावातील शेकडो लोकांची गर्दी. धार जिल्ह्यातील नालचा या ठिकाणी होणाऱ्या झुंजीला पाडा दंगल म्हणतात, जिथं बैलांची झुंज लावली जाते. घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या एका पेपर बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. दुचाकीवरून पेपर वाटणारा हा पोरगा पेपर अशा अफलातून पद्धतीने फेकतो की पेपर अगदी हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. पन्ना व्याघ्र अभयारण्यातून वाघानं केलेल्या शिकारीचा व्हिडिओ समोर. एका वाघानं मोठे चतुराईनं हरणाची शिकार केली. एवढंच नव्हे तर पाहता पाहता या शिकारीवर ताव मारण्यासाठी आणखी 2 वाघ त्या ठिकाणी आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.